सौंदर्य फक्त चेहऱ्यावरच्या रंगात नसतं, ते तर जबाबदारीच्या प्रत्येक अंगात असतं. म्हणूनच देखणा फक्त आरशातला चेहराच नसतो. कुटुंबासोबत कर्तव्याची ढाल बनून उभा राहणारा तोही तितकाच सुंदर दिसतो. नमस्कार, मनस्पर्श चॅनलवर तुमचे पुन्हा एकदा स्वागत. पहिल्या भागात आपण एका मुलाचा बालपणापासून ते स्वप्नातला राजकुमार होण्यापर्यंतचा प्रवास पाहिला आणि आज आपण पाहणार आहोत त्याचा पुढचा प्रवास, जिथे एका तरुणाचा पती आणि पिता होतो. जगाने नेहमीच तिच्या सौंदर्याचे अनेक गोडवे गायले, पण त्याच्या घामाचे थेंब आणि मनाचे कोपरे नेहमीच दुर्लक्षित राहिले. म्हणूनच आज फक्त तिचंच कौतुक नाही, तर कुटुंबाच्या सुखासाठी रात्रंदिवस स्वतःला झिजवणारा तोही तितकाच सुंदर दिसतो. कारण सौंदर्य चेहऱ्यावरच्या देखण्या रंगात नसतं, ते तर आयुष्यातील जबाबदारीच्या प्रत्येक अंगात असतं. म्हणूनच देखणा फक्त आरशातला चेहराच नसतो, संकटात कुटुंबासाठी कर्तव्याची ढाल बनून उभा राहणारा तोही तितकाच सुंदर दिसतो. भावंडांना सावरून घेताना, वडिलांची जबाबदारी हलकी करताना, आई वडिलांची अंतःकरणापासून काळजी घेताना आणि स्वतःच्या आईच्या पाठीशी तिचा खंबीर आधार बनून उभा राहताना तोही तितकाच सुंदर दिसतो. अक्षता पडतात, गळ्यात सुताचे रेशमी बंद बांधले जातात आणि एका संपूर्ण नव्या नात्याची सुंदर सुरुवात होते. कुणाचे तरी कुंकू स्वतःच्या नशिबात अभिमानाने सजवताना, एका मुलीचा संसार होण्यासाठी स्वतःला पूर्ण बदलताना तोही तितकाच सुंदर दिसतो. बाळाला झोपी लावताना जेव्हा तो स्वतः झोपून जातो, तेव्हा त्याचे ते थकलेले पण निरागस रूप, विस्कटलेल्या केसात भासणारे त्याचे ते शांत सावळे रूप, कधी कडक इस्त्रीच्या कपड्यात दिमाखात मिरवताना, तर कधी कामाच्या गडबडीत फोल्ड केलेल्या शर्टच्या बाह्यात तो तितकाच सुंदर दिसतो. कधी चेहऱ्यावरच्या त्या करारी आणि खंबीर नजरेत, तर कधी घरातल्यांशी खळखळून हसणाऱ्या त्याच्या हास्यात, सगळ्यांना सोबत घेऊन आत्मविश्वासाने आणि खंबीरपणे बोलताना तो तितकाच सुंदर दिसतो. कधी संपूर्ण कुटुंबाची सावली बनून काळजी घेताना, तर कधी बायकोच्या अडचणीत तिला समजून घेत पाठीशी उभं राहताना, लहान मुलांसोबत स्वतः लहान होऊन मनमुराद खेळताना, तर कधी हिमतीने संसाराचे सगळेच चढ उतार साध्य करताना तोही तितकाच सुंदर दिसतो. बायकोची मनापासून तिच्या शब्दांशिवाय काळजी घेताना, तिच्या आजारपणात स्वतःहून गोळ्या आणि पाण्याचा ग्लास मायेने देताना, बायकोच्या सोबतीने एका सुखी आणि समाधानी आयुष्याचे स्वप्न पाहताना तोही तितकाच सुंदर दिसतो. एका मुलीचा पती आणि नंतर एका लहान बाळाचा बाप होण्याचा हा प्रवास, स्वतःच्या सुखाचा विचार न करता कुटुंबाला सर्वस्व मानणाऱ्या या पुरुषाची ही कहाणी आहे. हा संसाराचा गाडा ओढताना त्याला स्वतःच्या कितीतरी भावनांचा बळी द्यावा लागतो आणि इथूनच सुरू होतो त्याच्या अंतर्मनाचा संघर्ष आणि आयुष्याचा उत्तरार्ध. पाहायला विसरू नका या मालिकेचा अंतिम आणि सर्वात भावुक भाग, तोही तितकाच सुंदर दिसतो. भाग 3, त्याग आणि उत्तरार्ध. हा भाग जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका आणि तुमच्या भावना कमेंट्समध्ये नक्की सांगा. लवकरच भेटूया पुढील भागात. धन्यवाद.